Okay, good afternoon all of you. Yesterday we have seen the three quantum numbers. Principal quantum number झाला आपला denoted by n. Azimuthal quantum number पण झाला denoted by l. Magnetic quantum number पण झाला right denoted by ml. तीन क्वांटम नंबर पाहिले होते आपण है ना. गेल्या क्लासमध्ये आतापर्यंत किती क्वांटम नंबर झाले? तीन क्वांटम नंबर झाले. आज चौथा क्वांटम नंबर पाहूया. द फोर्थ क्वांटम नंबर दॅट इज स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर सोपा आहे. क्वांटम नंबर समजायला नाही तुम्हाला राईट. आता पाहू स्पिन क्वांटम नंबर काय असते. इट इज डिनोटेड बाय एम. हे पण एमच असते पण एस असते एम एस दोन्ही. So it is called as what? Spin quantum number. MS. S stands for spin. S म्हणजे काय असतो? Spin. ML. L म्हणजे काय असतो? L म्हणजे ML म्हणजे मॅग्नेटिक. ML म्हणजे काय म्हटलं होतं आपण? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. राईट. छान. आता स्पिन क्वांटम नंबर काय असतो? आपण तीन क्वांटम नंबर पाहिले होते मागे. काय लक्ष द्या. आता कॉन्सन्ट्रेट करा. गडबड करू नका. दमाने एकदम समजून घ्या पहिले. स्पिन क्वांटम नंबरमध्ये तीन क्वांटम नंबर पहिले जे आपण पाहिले त्याच्यात आपण कशाचा तीन क्वांटम नंबरवरून आपल्याला काय काय माहिती भेटली होती. एनर्जी है ना. एनर्जी त्यानंतर शेप अँड काय ओरिएंटेशन ही इन्फॉर्मेशन भेटली होती आपल्याला. By the three quantum numbers we got the information about the energy, shape and orientation of कोणाचं इलेक्ट्रॉन. ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल और इलेक्ट्रॉन. ऑर्बिटल म्हणजे इलेक्ट्रॉनच असते. ऑर्बिटल म्हणजे कोण असते? इलेक्ट्रॉन. तिथं कोण असतं? इलेक्ट्रॉन असते. एनर्जी, शेप, ओरिएंटेशन अँड व्हॉट? ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल. सो थ्री क्वांटम नंबर्स पाहिले होते. चौथ्या क्वांटम नंबरची का आवश्यकता पडली आज चालू आहे. स्पिन क्वांटम नंबर. व्हाय? बिकॉज मल्टी इलेक्ट्रॉन जर आपण ॲटम पाहिले, in case of multi electron atom, ज्यामध्ये आहेत अशा आयटम मध्ये काय होतो की यांचा लाईन स्पेक्ट्रम जर आपण पाहिला. लाईन स्पेक्ट्रम. in this line spectrum there are again some lines as I told you before. फायनल स्पेक्ट्रम मध्ये काय होते? there are लाईन स्प्लिट होतात म्हणजे क्लोजली लाईन असतात. वन लाईन डबलेट म्हणते त्याचं. असं डबलेट म्हणजे दोन लाईन असतात. टू क्लोजली स्पेस्ड लाईन. म्हणजे एक लाईनची अजून क्लोज स्पेस्ड किती लाईन असतात? असे दोन लाईन असतात. त्याला काय म्हणायचं? डबलेट. डबलेट ट्रिपलेट असं लेटर होते. ट्रिपलेट म्हणजे किती लाईन असतील? आता थ्री क्लोजली स्पेस्ड लाईन्स. तर लाईन स्पेक्ट्रम आपल्याला एक्सप्लेन करता आला नाही मल्टी इलेक्ट्रॉन आयटमचा. तर त्यामुळे चौथा क्वांटम नंबर इंट्रोड्यूस करावा लागला. या तीन क्वांटम नंबरद्वारे आपल्याला ही माहिती मिळाली फक्त एवढी. परंतु चौथ्या क्वांटम नंबरची का आवश्यकता पडली? सो देअरफॉर द फोर्थ क्वांटम नंबर. ओके. फोर्थ क्वांटम नंबर विच वन दॅट इज? द फोर्थ क्वांटम नंबर दॅट इज व्हॉट? स्पिन. कोणता क्वांटम नंबर? स्पिन क्वांटम नंबर हा इंट्रोड्यूस झाला. त्यानंतर चौथा क्वांटम नंबर तयार झाला, बनला. मग चौथ्या क्वांटम नंबरला कोण तयार केलं? अलेनबेक अँड ओके अलेनबेक अँड गॉडस्मिथ. अलेनबेक अँड गॉडस्मिथ या दोन सायंटिस्टांनी, जॉर्ज अलेनबेक अँड सॅम्युअल गॉडस्मिथ. सॅम्युअल काय नाव त्याचं? सॅम्युअल गॉडस्मिथ, जॉर्ज अलेनबेक. द टू सायंटिस्ट प्रपोज्ड स्पिन क्वांटम नंबर. यांनी काय केले? आता स्पिन क्वांटम नंबर केले. स्पिन क्वांटम नंबर काय इथून सुरू होणार आहे? हे प्रिव्हियस होतं. मागची माहिती होती एवढी. स्पिन क्वांटम नंबर काय असतो आता पाहूया आपण. स्पिन क्वांटम नंबर मीन्स इलेक्ट्रॉन स्पिन होतो. इलेक्ट्रॉन काय होतो? स्पिन होतो, फिरतो. असं इलेक्ट्रॉन स्पिन अलॉंग. कुठे फिरतो? अलॉंग इट्स एक्सिस. आपल्या अक्षावरती भवरा जसा फिरतो ना, भवरा
तशा प्रकारे इलेक्ट्रॉन फिरतो, अक्षाभोवती फिरतो. लाईक कोण फिरते? पृथ्वी फिरते. कोणाभोवती फिरते? सनभोवती. लाईक अर्थ, लाईक कोणासारखं? अर्थ सारखं. स्पिन क्वांटम नंबर म्हणून त्याला काय म्हणतात? स्पिन. आता इलेक्ट्रॉनला आपण मागे म्हटलं होतं, इलेक्ट्रॉनला काय असतो? मास असतो. इलेक्ट्रॉनला चार्ज असतो. लाईक इलेक्ट्रॉन, मास, चार्ज. इलेक्ट्रॉन ऑल्सो हॅव अँग्युलर मोमेंटम. इलेक्ट्रॉनला आणखीन काय असतो? स्पिन अँग्युलर क्वांटम नंबर. हेच आहे आता स्पिन अँग्युलर क्वांटम नंबर. याच स्पिन अँग्युलर मोमेंटमला काय म्हणतात? दिस स्पिन अँग्युलर मोमेंटम. इलेक्ट्रॉनला आता मोमेंटम पण असतो. दिस स्पिन अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड एज इज अ वेक्टर क्वांटिटी. ही कशी असते? वेक्टर असते, सदिश, वेक्टर. इट इज द वेक्टर क्वांटिटी. हा समजते इथपर्यंत? इलेक्ट्रॉन स्पिन होतो कोणासारखा? अर्थ सारखा. इलेक्ट्रॉनला काय असतो? मास, चार्ज असतो. आणि अँग्युलर क्वांटम नंबर हेच आपलं स्पिन अँग्युलर क्वांटम नंबर. पण त्याला काय म्हणावं? अँग्युलर क्वांटम नंबर. स्पिन अँग्युलर मोमेंटम कसा क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. स्पिन अँग्युलर मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी. तर टू व्हॅल्यूज असतात. इट हॅव द टू व्हॅल्यूज. याला दोन किमती असतात. याला इट हॅव द टू व्हॅल्यूज, दॅट इज प्लस हाफ. एक कोणती असते? प्लस हाफ. आणि एक काय असते? मायनस हाफ. द टू व्हॅल्यूज बिकॉज ड्यू टू टू ओरिएंटेशन. याला किती ओरिएंटेशन असतात? टू ओरिएंटेशन्स. ओके. ओरिएंटेशन डायरेक्शन्स. प्लस हाफ क्लॉकवाईज. प्लस हाफ असेल तर कसा असतो? क्लॉकवाईज. मायनस हाफ असेल तर अँटी क्लॉकवाईज. मायनस हाफ विल बी अँटी क्लॉकवाईज, प्लस हाफ विल बी क्लॉकवाईज. इथपर्यंत काय लक्षात समजलं? सोपं आहे बघा. हां, डाऊट कोणाला? इथपर्यंत डाऊट? स्पिन क्वांटम नंबर सोपा आहे, नो डाऊट. समजायले ना? छान समजायले. यस, जेवढे समजायले. आता टू ओरिएंटेशन. दोन ओरिएंटेशन कोणते असतात? एक क्लॉकवाईज असतो आणि एक अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळ कसं किती असेल. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. स्पिन, भवरा, लेग स्पिन ऑफ स्पिन. क्रिकेटमध्ये स्पिन बॉलिंग असते ना, स्पिन बॉलिंग असते ना क्रिकेटमध्ये. स्पिन, चेंडू कसा फिरतो? स्पिन. हां, चेंडू कसा फिरतात? स्पिन फिरतात ना, स्पिन. बॉलिंग क्रिकेट येते, खेळता येते क्रिकेट कोणाला नाही. स्पिन असतो, लाईक दॅट. लेग स्पिन ऑफ स्पिन म्हणतात ना त्याच्यात. काय म्हणतात त्याला? क्लॉकवाईज म्हणूया आपण. काय म्हणूया इथं? क्लॉकवाईज. आणि काय म्हणूया? अँटी क्लॉकवाईज. टू ओरिएंटेशन. नाव दिस प्लस हाफ काय सांगतो? द प्लस हाफ इज रिप्रेझेंटेड बाय. रिप्रेझेंट करायचं कसं? रिप्रेझेंटेड बाय व्हॉट? दिस प्लस हाफ. प्लस हाफ इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट. असं ॲरो करायचं, पॉइंट अपवर्ड. कुठे असेल? पॉइंट अपवर्ड. मायनस हाफ मीन्स काय असतो? रिप्रेझेंटेड बाय ॲरो. कुठे ॲरो दाखवायची? खाली. मीन्स डाउनवर्ड. अँड दिस टू व्हॅल्यूज आर टू ओरिएंटेशन. या दोन ओरिएंटेशनलाच काय म्हणतात? टू स्पिन स्टेट्स. याच काय म्हणतात? दोन स्पिन स्टेट असतात. हे स्पिन स्टेट. दीज आर द टू स्पिन स्टेट. हे व्हॅल्यू आहे त्याची. हां, हे काय व्हॅल्यू? जसं आपण एनची व्हॅल्यू, एलची व्हॅल्यू काढली ना. एन इज इक्वल टू काय असतो? 1 2 3 4. एल इज इक्वल टू काय असतो? 0 to n - 1. एम इज इक्वल टू काय असतो? -l to 0 to +l. तर हे एम एसची व्हॅल्यू काय असते? आता एम एसची व्हॅल्यू प्लस हाफ आणि मायनस हाफ. एम एस हॅव द टू व्हॅल्यूज, प्लस हाफ आणि काय असतो? मायनस हाफ. टू ओरिएंटेशन्स. त्याला काय म्हणतात? टू स्पिन स्टेट्स. These are the two spin states. Now, these two spin states एकमेकांचे कसे असतात? दे आर द अपोजिट स्पिन. दोन्ही स्पिन कसे असतात? अपोजिट स्पिन्स. हे हा स्पिन या स्पिनच्या कसा असतो? अपोजिट असतो.
The two spin states are called as opposite spins. या दोन spin states ला काय म्हणावं? It is called as opposite spins. The two spin state is called as what? Opposite spins. Okay. स्क्रीन कशाला? ठीक आहे या. याला क्लिअरिटी आहे उघडे. ओके. ठीक आहे चला. The two spin states are called as काय असतात? Opposite spin. व्हिडिओ ते येणार नंतर सेंड करणार आहे. व्हिडिओ सेंड करतो. तर हा झाला स्पिन क्वांटम नंबर झाला आपला. तर समरी सांगतो आता सगळ्या चारही क्वांटम नंबरची समरी. ओके. समरी ऑफ 4 क्वांटम नंबर्स. पहिला होता कोणता होता? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय काय असतो? n. राइट. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय n. It give information about the shell and what? Energy and what? Size. है ना? Principal quantum number give information about shell, energy, size. चे values काय असतात? Values are n is equal to 1, 2, 3, 4 dash. हे झालं. दूसरा आहे अजीमुथल क्वांटम नंबर. अजीमुथल क्वांटम नंबर डिनोटेड बाय काय असतो? L. It give information about subshell and what? It give information about the energy and size. झालं. आता काय राहतो? शेप. ओके. सबशेल शेप याबद्दल इन्फॉर्मेशन देतो है ना. L चे व्हॅल्यूज काय असतात? Values of n is equal to 0 to n minus 1. काय असतो? 0 to n minus 1. राइट. 0 to n minus 1. मेसेज विचारलं मी तेव्हा सांग. हां ठीक आहे सांग. नो प्रॉब्लेम. 0 to काय असतो? n minus 1. सबशेल कसे असतात? नंबर ऑफ सबशेल इन शेल. सबशेल मध्ये शेल कसे काढतो आपण? बाय फॉर्म्युला n ने काढायचं. n इज इक्वल टू 1 असेल. n इज इक्वल टू काय असतो? 0. किती सबशेल असतात? 1 सबशेल. 1 सबशेल कोणती असते? यस. n इज इक्वल टू 2 असेल तर n इज इक्वल टू काय येतो? 0 येतो आणि 1 येतो. किती सबशेल? 2 सबशेल. कोणते कोणते? The 2 subshells which are those S and P. S and what? This is P. N is equal to 3. N is equal to 3 असेल तर N is equal to 0, 1, 2. S, P आणि काय असते? D. F, P, D, F, G, H बी असते ना. S, P, D, F अजून कोणती असते? G, H पण असते. राईट. छान. तर हे झालं अझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे. समजलंय? नो डाऊट. त्यानंतर नेक्स्ट पाहू. त्यानंतर नेक्स्ट तिसरा कोणता असतो? तिसरा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि याच्यात आणखी एक पॉईंट आहे 2l+1. 2l+1 काय असतात? ऑर्बिटल. लक्षात ठेवा 2l+1 ऑर्बिटल्स असतात. कशामध्ये? सबशेलमध्ये ऑर्बिटल किती असतात? 2l+1. मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिटेल पाहिलं आपण सगळं. इट इज डिनोटेड बाय काय? ml. हे समरी आहे. नोट करायची आवश्यकता नाही. डिटेल झालेलं आहे पहिलं. राईट. मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट ओरिएंटेशन. कशाबद्दल माहिती देतो आहे आता? ओरिएंटेशन ऑफ. कोणाचं ओरिएंटेशन असतो? ओरिएंटेशन ऑफ सबशेल. राईट. ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन असतो. ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटलचा असतो. कोणाचा असतो?
ऑर्बिटल. सबशेल म्हणू नका त्याला, काय म्हणायचं? ऑर्बिटल. तर ऑर्बिटल कोणकोणते असतात? एस, पी, डी, एफ हे सबशेल आहेत, त्याच्यात ऑर्बिटल असतात 1s 2s. पुढे सांग तुम्ही ऑर्बिटल आणि सबशेल याच्यात कसं. तर ओरिएंटेशन ऑफ कोणाचा? ऑर्बिटलचा ओरिएंटेशन असेल. ठीक आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यूज काय असतात? व्हॅल्यूज आर -L2 0 2 काय असतो? +L आहे की नाही. टोटल व्हॅल्यूज ऑफ ml इज इक्वल टू काय असतो? 2l + 1. ml च्या टोटल व्हॅल्यूज काय असतात? 2l + 1. राईट. व्हॉट आर द व्हॅल्यूज? ml 2l + 1. राईट. समजलं? इथपर्यंत झालेलं होतं सगळं, रिव्हिजन आहे. टोटल व्हॅल्यूज ऑफ ml इज इक्वल टू 2l + 1. आता कसं कसं असतात? फॉर n इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू सुद्धा किती येतो? 0. व्हॅल्यू किती येतात? 2l + 1 म्हणजे किती येते? 2 × l इज इक्वल टू 0 + 1 म्हणजे किती येतात? 1. l इज इक्वल टू 0 असेल तर 1 काय असते? 1 सबशेल. 1 सबशेल कोणती असते? यस, एकच असते. आता आणि ओरिएंटेशन पण किती असतो याला? 1 ओरिएंटेशन. ओरिएंटेशन सुद्धा किती असतो? 1 ओरिएंटेशन. आता l इज इक्वल टू 1 असेल तर m इज इक्वल टू काय असतो? l इज इक्वल टू 1 असेल तर m इज इक्वल -1 0 + 1. याच्या किमती कसं? 2l + 1. 2l + 1 ने कसं काढायचं? 2l + 1 l ची किंमत किती आहे? 2 × 1 + 1. 2 + 1 म्हणजे किती येतो? 3. कोणकोणते आहेत 3 व्हॅल्यू? दीज आर 3 व्हॅल्यूज. दिस इज द 1 व्हॅल्यू. दीज आर द 3 व्हॅल्यूज. सबशेल किती असतात मग? सबशेल l इज इक्वल टू 1 आहे. l इज इक्वल टू 1 म्हणजे कोणती असते आता? p. सबशेल इज कोणती असते? p. l इज इक्वल टू 0 असेल? यस. p सबशेलला ओरिएंटेशन किती असतात? 3 ओरिएंटेशन. त्यानंतर l इज इक्वल टू 2. l इज इक्वल टू 2 असेल तर m इज इक्वल टू -2 0 -2 -1 0 +1 +2. 2l + 1. 2l + 1 म्हणजे कसा? 2 × l ची किंमत किती आहे? l ची किंमत 2 × 2. 2 × 2 + 1 इज इक्वल टू 5 ओरिएंटेशन. किती ओरिएंटेशन असतील? 5. कोणाला? एस, पी आणि ही कोणती? डी. डी ऑर्बिटल. डी काय? सबशेल. डी इज द सबशेल. डी सबशेलमध्ये 5 ओरिएंटेशन असतात. आता हे 5 ऑर्बिटल कोणते सांग तुम्ही असं. पी चे कोणते असतात? 3 px py pz असं असतील ऑर्बिटल. ऑर्बिटल पुढे येणार आहे. चला लक्षात हे समजलं. हे झालेलं होतं सगळं. समरी आहे. हे काय? समरी आहे. आता स्पिन क्वांटम नंबर. आताच पहिला स्पिन क्वांटम नंबर काय सांगतो? ओरिएंटेशन. आता सांगितलं मी कोणाचं ओरिएंटेशन सांगतो? 14. स्पिन क्वांटम नंबर डिनोटेड बाय काय असतो? ms. It give information about the spin orientation. Spin orientation of electron. इलेक्ट्रॉनच्या स्पिन बद्दल माहिती देऊ. स्पिनिंग कसा होतो इलेक्ट्रॉन? स्पिनर फिरवताना स्पिनर. तर स्पिन ओरिएंटेशन चे व्हॅल्यूज काय असतात? व्हॅल्यूज आर +½ आणि काय असतो? -½ व्हॅल्यूज आर +½ आणि काय असतात? -½ राईट. ओके. इलेक्ट्रॉन. चला जरा हे समजलं सर्वांना? समरी झाली. आता पाहू आपण शेप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटलचे शेप पाहू. शेप्स. क्वांटम नंबर चांगलं समजलं तुम्हाला? क्वांटम नंबर झाला बघा. वाचा, अभ्यास करा.
क्वांटम नंबर समजला ना सर्वांना? काय डाऊट? क्वांटम नंबर आता रिपीट होणार नाही पुढे. क्वांटम नंबर समजला ना सर्वांना? हाँ राइट, ओके. हाँ, रिवीजन करो. अच्छा पढ़ो. अब देखो नेक्स्ट एटॉमिक ऑर्बिटल्स शेप्स को होता है अबाउट शेप्स ऑफ एटॉमिक ऑर्बिटल्स. एटॉमिक ऑर्बिटल चे शेप पाहूत आपण. शेप मीन्स देर आर आकार, वेगवेगळे आकार कसे असतात शेप्स. तर ॲटॉमिक ऑर्बिटलचा शेप आहे सर्वात आधी. ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय, परत थोडंसं बॅकमध्ये जाऊ आपण. ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे काय असतो, वेव्ह फंक्शन. वेव्ह फंक्शन डिनोटेड बाय काय असतो, साय. माहिती आहे तुम्हाला. वेव्ह फंक्शन हॅव नो फिजिकल मिनिंग. त्याला कोणतं भौतिक मिनिंग नसतो का, नो फिजिकल मिनिंग. इट इज मॅथमॅटिकल फंक्शन. मागे म्हटलं तुम्हाला त्याला नो फिजिकल मिनिंग, त्याला कोणताही फिजिकल अर्थ नसतो. आणि काय म्हटलो का आपण, इट इज अ मॅथमॅटिकल फंक्शन. याच्यावरून शेप पाहायचा आपल्याला. हा शेप कसं बनते, ऑर्बिटलचा शेप कसा बनतो. तर वेव्ह फंक्शन काय असतं सर्वात आधी, साय. नो फिजिकल, याला कोणतं भौतिक अर्थ असतो का, नो फिजिकल मिनिंग. ओके. इज मॅथमॅटिकल फंक्शन. कसं फंक्शन आहे, मॅथमॅटिकल फंक्शन आहे, गणितीय समीकरण आहे. इट इज अ मॅथमॅटिकल फंक्शन. ओके, इट इज अ मॅथमॅटिकल फंक्शन. अँड मॅथमॅटिकल फंक्शन ऑफ कोणाचा असतो, इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेट्स. इलेक्ट्रॉनच्या कोऑर्डिनेटचा. हे पण झालेला भाग आहे पूर्ण. रिपीट, परत थोडंसं रिपीट का, मुद्दाम याच्यासाठी की तुम्हाला अजून आता शेप जे आहेत त्यावेळी तुम्हाला अवघड जाणार नाही. राईट, हे इथपर्यंत झालं होतं मागे. हा राईट. आता जो वेव्ह फंक्शन असतो साय, द वेव्ह फंक्शन दॅट इज व्हॉट, साय मीन्स this wave function psi is different. काय असतो, it is different for different orbitals. डिफरंट असतो डिफरंट ऑर्बिटलला. हे कशावरून कळते आपल्याला, दिस psi that is the wave function psi, wave function psi आणि याचा फंक्शन wave function psi or wave function psi, the function of r. बघा, वेव्ह फंक्शन जे फंक्शन ऑफ r आहे याचे प्लॉट्स कसे येतात, डिफरंट येतात. प्लॉट्स आर डिफरंट. प्लॉट्स आर डिफरंट फॉर 1s 2s असे जे ऑर्बिटल आहेत. 1s आणि 2s चे ऑर्बिटलचे प्लॉट डिफरंट येतात. ऑर्बिटलचे प्लॉट्स, म्हणजे प्लॉट म्हणजे आकृती काढायची आहे, प्लॉट्स. तर याच्यावरून शेप येते मग. म्हणून 1s आणि 2s चा शेप कसा असतो, वेगवेगळा असतो शेप. का, कारण यांचे वेव्ह फंक्शन द फंक्शन ऑफ r. बघा, वेव्ह फंक्शन कोणाचा, फंक्शन ऑफ r चा. समजा वेव्ह फंक्शन आहे साय, फंक्शन ऑफ कोणाचा, r चा. आणि हे काय, r म्हणजे काय, रेडियस. याचा प्लॉट काढलो आपण. तर प्लॉट कसा येतो, असं डिक्रीज होते, डिक्रीज होते. असं काय होते, डिक्रीज होते. काय व्हायला, असं डिक्रीज व्हायला. जसं जसं काय इन्क्रीज व्हायली, जसं जसं काय इन्क्रीज व्हायली, डेन्सिटी, ठीक नाही, आर इन्क्रीज व्हायली, रेडियस. जसं जसं काय इन्क्रीज व्हायली, रेडियस इन्क्रीज व्हायली, रेडियस. राईट. आता काय होतं बघा पुढे. तर वेव्ह फंक्शन साय इज अ डिफरंट फॉर डिफरंट ऑर्बिटल. साय काय असतो, हा डिफरंट असतो. वेव्ह फंक्शन साय द फंक्शन ऑफ आर. साय काय आहे, फंक्शन ऑफ कोणाचा आहे, आर आहे. याचा अर्थ काय होतो, साय बदललं की आर बदलते, आर बदललं की साय बदलते, त्याला म्हणजे फंक्शन. त्याला काय म्हणतात, फंक्शन. आर बदललं तर काय बदलते, साय बदलते. साय बदललं तर काय बदलते, आय बदलते. इथपर्यंत समजलं, सर्वांना समजलं. डाऊट, कोणाला डाऊट आहे, नो नो. राईट. चला आता पहा पुढे काय होतं.
मॅक्स बॉर्न यांनी याच्या पुढे मॅक्स बॉर्न हे वेव्ह फंक्शन पर्यंत आलं लक्षात. वेव्ह फंक्शन काय असतो, साय डिफरंट ऑर्बिटलला डिफरंट असतं. वेव्ह फंक्शन साय इज डिफरंट फॉर व्हॉट, डिफरंट ऑर्बिटल्स. मॅक्स बॉर्न एक सायंटिस्ट होते, मॅक्स बॉर्न. ओके, द सायंटिस्ट मॅक्स बॉर्न यांनी काय सांगितलं, मॅक्स बॉर्न या सायला काय म्हटले यांनी, दिस साय इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हटले. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. साय म्हणजे एक प्रकारची असं डेन्सिटी असते, घनता. मी म्हणलो तुम्हाला, साय म्हणजे एक प्रकारची काय असते, अशी डेन्सिटी. आणि या डेन्सिटीमध्ये इलेक्ट्रॉन असण्याची काय असते, जास्त शक्यता असते. त्याला काय म्हणतो आपण, डेन्सिटी. तर मॅक्स बॉर्न यांनी सायला काय म्हटलं, मॅक्स बॉर्न साय इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. मग यांना काय आढळलं की अशी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी प्लॉट केली आहे. दिस प्रोबॅबिलिटी डेन्सिटी वॉज डिफरंट. ओके, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी प्रोबॅबिलिटी डेन्सिटीज काय होती, डिफरंट होती. डिफरंट फॉर कोणाला, 1s ला आणि 2s ला. तर मॅक्स बॉर्न यांनी साय स्क्वायरला म्हटले बघा. कशाला म्हटले, साय स्क्वायरला. स्क्वायर, साय स्क्वायर इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. अगेन दिस साय स्क्वायर इज अ फंक्शन ऑफ कोणाचा, आर. आपल्याला आणखीन एक काढायची आकृती. असाच प्लॉट जो काढलो आपण, हे कोणाचा आहे, साय ऑफ आरचा. आणखीन एक कोणाचा काढणार आपण, साय स्क्वायर आरचा पण. साय स्क्वायर आरचा पण पाहू. हे कोणासाठी आहे, 1s. याची 2s काढली आपण. याची जर 2s साठी काढलं आपण आर, आणि हे कोणाचं साय ऑफ काय, आर. साय ऑफ आर. तर हे काय होते, असं डिक्रीज होऊन काय होते, इन्क्रीज होते. प्लॉट काढले असे, प्लॉट डिक्रीज होऊन नंतर काय होते, परत इन्क्रीज होते. डिक्रीज ऑन increase means this probability density काय होते, decreases. आता हे आणखीन एक डायग्राम ड्रॉ करू आपण. हे कोणाचं होतं, हे दिस डायग्राम ऑफ साय ऑफ आर. साय ऑफ आर मीन्स काय, वेव्ह फंक्शन ऑफ, वेव्ह फंक्शन अँड फंक्शन ऑफ आर. कसं होतं, वेव्ह फंक्शन, फंक्शन ऑफ आर वर्सेस आर. दोन्ही प्लॉट कसे होते, यांचे डिफरंट प्लॉट होते, डिफरंट प्लॉट होते. आता प्रोबॅबिलिटी डेन्सिटीचे प्लॉट काढू. आता कोणाचे प्लॉट्स, हे कोणाचं होतं, वेव्ह फंक्शनचं प्लॉट होतं. आता कोणाचं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे काय, साय स्क्वायर ऑफ कोणाचा, आर. साय स्क्वायर आर आणि याची काय, रेडियस. तर 1s ला असंच झालं, हे डिक्रीज झालं. जसं जसं आर वाढली 1s साठी, कोणासाठी, 1s. तुम्हाला माहिती आहे आता ऑर्बिटल कोणते असतात, 1s 2s है ना. तर हे 1s साठी होतं. समजते ना, हां राईट, छान. अरे समजते, हां सोपा आहे. थोडं ध्यान द्या, काय आवड नाही. पण थोडं वाचल्यावर काय वाटतो, आवड वाटतो. आता साय स्क्वायर आर ही डायग्राम आता याची आहे, साय स्क्वायर आर. साय स्क्वायर मीन्स व्हॉट, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. ओके, आता हे कोणासाठी आहे, हा झाला 1s साठी. हा कोणासाठी आहे आता, 2s. 2s साठी हा पण आर आहे आणि हा पण काय आता इथं साय स्क्वायर ऑफ आर. म्हणजे कसं वाचावं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी दॅट इज साय स्क्वायर इज अ फंक्शन ऑफ कोणाचं, आर. ओके, आर म्हणजे काय, रेडियस. मग जसं जसं आपण खाली जाऊया ही पण काय होते, डिक्रीज होते, नंतर परत इन्क्रीज होते आणि परत काय होते, डिक्रीज. बघा इतकी मोठी इन्क्रीज होते, थोडंसं होतं. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय झाली, मॅक्स बॉर्न नुसार. मॅक्स बॉर्न काय म्हटलंय, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. बघा 1s साठी काय झाली, फॉर 1s द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. हे शब्द लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. आता प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे काय, घनता. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी
म्हणजे इलेक्ट्रॉनची जास्त शक्यता असणार, डेन्सिटी म्हणजे घनता, तो तिथं जास्त प्रमाणात आपल्याला आढळणार. प्रोबॅबिलिटी, शक्यता हे शब्द सगळे गेलेले आहेत. तर फॉर 1s द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय होत चालली, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इथं न्यूक्लियसला कशी आहे, ॲट न्यूक्लियस इज न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस असतो, इथं काय असतो न्यूक्लियस इज मोर आहे किंवा ग्रेटर आहे, जास्त असते. काय जास्त असते, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी न्यूक्लियस. जसं जसं न्यूक्लियस पासून दूर चाललो आपण, हे कुठून कुठे चाललो असायला, न्यूक्लियस पासून दूर, इट डिक्रीजेस, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आता काय होते, इट डिक्रीजेस अवे फ्रॉम द न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियसच्या जवळ इलेक्ट्रॉन इथं आहे, हे इलेक्ट्रॉन आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर, हे काय न्यूक्लियस, ही डायग्राम अशी आहे. ठीक आहे, पहिली डायग्राम कळाली, फर्स्ट डायग्राम समजली का? हां ओके, हां यस, पहिली डायग्राम समजेल, उघडे समजायला, राईट. नो नाही समजली पहिली डायग्राम, कसं काय? हां सोपं आहे ना. साय स्क्वेअर आर बघा फॉर 1s साठी आहे, इथं आहे बघा, दिसला गेलं का तुम्हाला, दिसायला फॉर 1s आहे. 1s ला काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, न्यूक्लियसला काय असतो, इलेक्ट्रॉन जास्त असतो. जसं जसं न्यूक्लियस पासून खाली जाऊ आपण काय होते, डेन्सिटी कमी होते. इथं पहा फॉर 2s साठी, आता कोणासाठी आहे, फॉर 2s, फॉर 2s ला बोला काय होईल प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, फॉर 2s ला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, फॉर 2s ला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय होईल, डिक्रीज होईल है ना, डिक्रीजेस. ओके, डिक्रीज होऊन काय होते, रिचेस टू एकदम लो व्हॅल्यूला रीच होते, 0 कुठे होते, रिचेस टू 0 ला जाते डायरेक्ट, रिचेस टू कुठे जाते, 0 ला जाते. ही इतकी डिक्रीज होते कुठपर्यंत येते, रिचेस टू 0 ला जाते, मग थोडा इन्क्रीज होते आणि परत डिक्रीज होते, रिचेस टू 0 अँड देन इन्क्रीजेस. इथं 0 ला आली बघा, इथं काय न्यूक्लियस इथून इथपर्यंत आली तर काय झाली, रिचेस टू 0 कुठे पोहोचली, 0 ला, आणि त्यानंतर काय होईल, इन्क्रीज अँड देन इन्क्रीज व्हायली, आता वाढायली, बरोबर आहे, आता काय व्हायली, वाढायली, इन्क्रीज व्हायली. ठीक आहे, अँड देन इन्क्रीज किती व्हायली, स्मॉल मॅक्सिमा, पण स्मॉल मॅक्सिमा, थोडस स्मॉल मॅक्सिमा किती वाढायली, थोडी वाढायली, स्मॉल मॅक्सिमा, अँड देन अगेन डिक्रीजेस, अगेन काय होते, अगेन डिक्रीजेस, समजलं बघा, परत सांगतो नसता, नाही समजलं तर परत सांग, समजलं. हां यस ओके, ऑल ऑफ यू गॉट, समजायले सर्वांना, समजायले. पहा काय होते, फॉर 1s ला काय होते बघा, 1s ला परत सांगतो बघा, 1s ला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी न्यूक्लियसला कशी असते, मोर असते, इट डिक्रीजेस अवे फ्रॉम द न्यूक्लियस, खाली खाली आल्यावर कसं व्हायले, डिक्रीज व्हायले, खाली खाली आल्यावर काय होते, इट डिक्रीजेस अवे फ्रॉम द न्यूक्लियस, म्हणजे आर वाढायली, आर म्हणजे काय असते, रेडियस वाढायली, जसं जसं रेडियस इकडे काय व्हायली, वाढायली, तसं तसे काय व्हायले, कमी व्हायले. रेडियस कमी आहे, इथं रेडियस किती असते, कमी असते, तेव्हा कसं असतो, जास्त असतो. रेडियस कमी म्हणजे कुठं, न्यूक्लियसकडे असतं, समजायले. पण फॉर 2s साठी, 1s झालं, 2s ला बघा, आता इथून 2s साठी पॉईंट इम्पॉर्टंट आहे. 2s साठी काय, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी डिक्रीज होईल, राईट. 2s ला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी डिक्रीज होईल, रिचेस टू 0 कुठे गेली, आता ही 0 ला आली, 0 ला येऊन परत कुठे चालली, अप 0 अँड देन इन्क्रीजेस स्मॉल मॅक्सिमा, थोडासा मॅक्सिमा आहे, याला काय म्हणायचं, मॅक्सिमा, थोडं काय होईल, मॅक्सिमा. ओके, स्मॉल मॅक्सिमा अगेन डिक्रीजेस,
आणि लगेच काय होईल परत स्मॉल मॅक्सिमा. बघा इकडं इथपर्यंत आलं होतं ना, स्मॉल मॅक्सिमा. स्मॉल मॅक्सिमा थोडा मॅक्सिमा वाढेल, अगेन नंतर काय होईल डिक्रीज होईल. आता जिथं झिरो असते इथं काय आहे सांगा बघा. इथं काय मी इथं जे विचारायला इथं काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय कुठे म्हणजे सांगितलं तिथं काय झिरो आहे. बरोबर, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय आहे तिथं झिरो. इथं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय झिरो. इथे कशी असते मॅक्सिमम असते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. कोणाची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे त्याचा अर्थ काय इलेक्ट्रॉन आहे तिथं. आपल्याला शेपच पाहायचा आहे पण शेप डायरेक्ट भेटत नाही. शेपला एवढं याच्या मागे काय असते कसा बनतो शेप हे चालू आहे आपण. तर आता पहा पुढे काय होते. जिथं झिरो आहे म्हटलो आपण, जिथं तुम्ही झिरो आहे म्हटले आता कुठं रिचेस टू झिरो, या झिरोला म्हणतात इट इज कॉल्ड ॲज नोडल सरफेस. त्या सरफेसला काय म्हणावं नोडल सरफेस, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नोड. बघा नोडल सरफेस किंवा काय म्हणावं त्याला नोड. आलं लक्षात. झिरोला काय म्हणतात सांगा. झिरो इज कॉल्ड ॲज व्हॉट नोड. झिरो इज कॉल्ड ॲज नोड किंवा काय म्हणावं नोडल सरफेस. हां बघा लक्ष द्या. हां असू नका. आता बघा इथं काय असते सांगा नोडल प्लेन नोडल सरफेस नोड. इथं काय असते इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते नोडला. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते या नोडल प्लेनला. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते सांगा बरं. कोण सांग काय असते झिरो असते. आणि काय असते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी झिरो. समजायला की तुम्हाला सगळं समजेल. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते झिरो असते. म्हणजे एक जागा असते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे कसं असते तुम्हाला शेप आताच थोडक्यात सांगतो. असं इलेक्ट्रॉन सुरूला कसं असते इथं जास्त असते, नंतर इथं असते का एवढ्या जागेमध्ये नसते, नंतर अजून सुरू होऊन जाते. ठीक आहे अजून इन्क्रीज होते. सुरूला काय असते मॅक्सिमम असते, नंतर झिरो. या झिरोला काय म्हणावं नोड. या काय म्हणतात इट इज कॉल्ड ॲज नोड. या आकृती अजून आपण उद्या पाहू पुढे. इथपर्यंत लक्षात ठेवायचं नोडपर्यंत आला. नोडपर्यंत नोड